अपेक्षेप्रमाणे शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला। आम्ही 2 दिवसापूर्वी त्यावरती जो व्हिडिओ केला होता, पवारांचा राजीनामा नुसताच ड्रामा, असं ते शीर्षक होतं आणि तो ड्रामाच आहे हे आता सिद्ध झालं। हे गाडं फसलं कुठून आहे तुम्ही ते नीट लक्षात घ्या। जेव्हा पवार विरोधी पक्ष नेते होते संसदेमध्ये आणि तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांच्या विरोधातला ठराव, अविश्वास ठराव मंजूर झाला। आता तुम्ही लक्षात घ्या, एकमताने ते सरकार पडलेलं होतं आणि तेव्हा विरोधी पक्ष नेते शरद पवार होते। अपेक्षा अशी असते की जो विरोधी पक्ष नेता आहे त्यांना मग पुढचा दावा करायचा असतो की समजा तुम्ही जर ह्याला पाडला असेल सध्याच्या सत्ताधाऱ्यांना, तर आता अपेक्षा तुमच्याकडून आहे, कारण तुम्ही अविश्वासाचा ठराव आणलेला होता। अडचण आता अशी होती त्यावेळीस, म्हणजे राष्ट्रपतींकडं म्हणजे पुढे सरकार स्थापनेचा दावा कोणी घेऊन जायचा, तर जो विरोधी पक्ष नेता आहे त्यानं। असं घडलं नाही। सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली जे शिष्टमंडळ गेलं त्याच्यामध्ये शरद पवारच नव्हते, गुलाम नबी आझाद आणि बाकीचे लोक होते। म्हणजे इथून हे सगळी फाटाफूट सुरू झाली। पवारांवरती त्यांचा तिकडचा कसा अविश्वास आहे, मुळात इंदिरा गांधीचाच कसा अविश्वास होता, काँग्रेसमधून बाहेर पडल्यापासून म्हणजे तेव्हापासून ते सुटायलाच तयार नाहीये। पवार भले काँग्रेसमध्ये गेले, मुख्यमंत्री झाले, केंद्रात गेले, मंत्री झाले, सगळं झालं तरी पवारांवरती दिल्ली पूर्णपणे विश्वास ठेवायला तयार नाही। इथून हे सगळं सुरू होतं। पवारांनी परत पुन्हा 99चं तर सगळ्यात म्हणजे वैयक्तिक पातळीवरती तुम्ही आक्षेप घेतला होता की विदेशी जन्माचा मुद्दा काढला होता सोनिया गांधीचा। विरोधी पक्षांनी हे उचलणं वेगळी गोष्ट। काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असलेला एखादा जबाबदार नेता, केंद्रीय एवढ्या मोठ्या पदावरती राहिलेला विरोधी पक्ष नेता असलेला, जवळजवळ तेव्हा पवारांची पोझिशन ही स्थान हे 1 नंबरला होतं काँग्रेसमध्ये, म्हणजे गांधी घराणं आणि ते सोडून, म्हणजे पवारांची इतकी वट होती। जेव्हा हाच नेता नेमका विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करतो, तेव्हा पवारांनी जवळपास आपल्या विश्वासार्हतेवरती पूर्णच्या पूर्ण ते नाव सगळी बुडाली, पूर्णच्या पूर्ण प्रश्नचिन्ह लावून दिलं होतं। UPAच्या काळात समजा जर पुरेसं बहुमत त्यांच्या पाठीशी असलं असतं तर चुकून सुद्धा सोनिया गांधींनी पवारांना जवळपास फिरकू दिलं नसतं, किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला स्वतःचं बहुमत मिळालं असतं, किंवा काँग्रेस आणि दुसरे कोणीतरी सत्ता स्थापन केली असती। राष्ट्रवादीची गरज नाहीये हे जर कळलं असतं तरीही सुद्धा सोनिया गांधींनी किंवा काँग्रेसच्या त्या श्रेष्ठींनी पवारांना जवळ केलं नसतं। हे गणित तेव्हापासून हुकत गेलेलं आहे। बरं, त्या सगळ्या कालखंडामध्ये पवारांचा आजचा राजीनामा ड्रामा का आहे ते समजून घ्यायचं असेल तर फार मागं जाऊ द्या, पण 99 पासून जरी मोजलं तरी अपेक्षा अशी होती, राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष तुम्ही स्थापन केल्याच्या नंतर PA संगमासारखे असं म्हणाले की आपण हे काँग्रेसच्या विरोधामध्ये केले, मग परत काँग्रेसची तुम्ही आघाडी कसं काय करता, याचं काही उत्तर पवारांना तात्विकदृष्ट्या देता नाही आलं। 4च महिन्यामध्ये पक्षाचा तो विरोध गुंडाळला आणि तुम्ही काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं। ही जी घोळ झालेला आहे, जी महाविकास आघाडीच्या बाबतीत झालेली तेच आहे, फक्त ते सरकार तेव्हा समोर समर्थपर्यंत 15 वर्ष चाललं म्हणून कोणी त्याच्या बाबतीत बोलत नाही। अपयशाच्या संदर्भामध्ये बोलणं सोपं असतं, कारण की अपयश दिसत असतं, पण तथाकथित जे काही यश आहे त्याच्या बाबतीमध्ये कोणी बोलत नाही। मी जबाबदारीनं विधान करतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्थापन केलेलं सरकार हे राजकीय दृष्ट्या काहीही बरोबर नाहीये। ही गोष्ट पवारांनी तेव्हाच ठामपणे, काँग्रेसचा तुम्ही विरोध केल्याच्या नंतरची गोष्ट सांगतोय मी, जर त्यांनी विरोध केला नसता तर हा मुद्दा चाललेला नाहीये चर्चेमध्ये। पवारांनी एकदा सोनिया गांधीच्या नेतृत्वाला विरोध करून बाहेर पडून पक्ष स्थापन करून केल्याच्या नंतरची गोष्ट आहे। जर ते ठामपणे काँग्रेस विरोधावरती राहिले असते तर पवारांना राजकीय दृष्ट्या जास्त काही म्हणजे दिशा त्याला मिळाली असती। पक्ष हे झालं जसं ममता बॅनर्जींनी त्यांच्या राज्यामध्ये करून दाखवलं, जगनमोहन रेड्डीने त्यांच्या राज्यामध्ये करून दाखवलं, पण हे काहीच पवार करू शकले नाही। ताबडतोबच्या मोहामध्ये अडकून परत ते काँग्रेस बरोबर गेले। बरं, ह्या सगळ्या कालखंडामध्ये ह्या तडजोडी बाजूला ठेवा एक वेळ, सत्तेसाठीच्या तडजोडी आहेत, सगळे कार्यकर्ते सत्तेवरती पोसावे लागतात। मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा पक्ष हा पक्ष म्हणून ठामपणे उभं राहू शकेल, पुढची फळी तयार होईल, त्याच्या पुढची फळी तयार होईल, हे काहीच न करता अजित पवार, सुप्रियाताई, रोहित पवार, पार्थ पवार अशी चर्चा कसं काय चालत राहते। छगन भुजबळ जेव्हा तुमचे गटनेते होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 नंबरचा पक्ष बनला होता 2004च्या निवडणुकीमध्ये, सगळ्यात जास्त आमदार तुमचे निवडून आले होते, तेव्हा पक्षाच्या दृष्टीनं आणि एकूणच प्रतिमेच्या दृष्टीनं तुम्ही मुख्यमंत्रीपद मागून घेणे आणि तुमच्या छगन भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याला प्रत्यक्ष त्या पदावरती बसून हे दाखवून द्यायला पाहिजे होतं उदाहरण। ते पवार करू शकले नाहीत।
म्हणजे 2004ला राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसपेक्षा आमदार जास्त असताना सुद्धा मुख्यमंत्री पदही मिळालं नाही आणि गटनेते असलेल्या छगन भुजबळांना तुम्ही मुख्यमंत्री पदावरती किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री सुद्धा बनवू शकले नाही. आताची जी परिस्थिती अशी आहे, आम्ही मागच्या व्हिडिओत म्हणलं होतं त्यालाच पुढचा भाग मी तुम्हाला सांगतो की राजीनामा देणे, वापस घेणे, चर्चा करणे ही सगळी अगतिकता आहे. कोणी किती चर्चा करत बसा, राष्ट्रवादी काँग्रेसनी राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्याच्या पातळीवरती स्वतःचं जे एक स्थान आहे ते गमावलेलं आहे, हे लक्षात घ्या. घोसाळगावची पाटीलकी हे दुसऱ्याला म्हणत असले तरी एका मर्यादित अर्थानं तुमचंही तेच झालेलं आहे. तुम्हाला जे राष्ट्रीय राजकारण खेळायचं होतं त्याच्यामध्ये तुमचं काही उरलेलं नाही. म्हणून आम्ही जो दुसरा व्हिडिओ आम्ही आता रिलीज केला त्याच्यामध्ये हा उल्लेख आवर्जून केला होता की बाजूच्या कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे कुठं, 8 का 9 जागा लढतोय फक्त. जर तुम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून गेलेली मान्यता पुन्हा मिळवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काम काय करावं लागेल, तर तुम्हाला राज्याला लागून असलेली जी बाकीची राज्ये त्या ठिकाणी निवडणुका लढून 6% मतं घ्यावी लागतील. ही संधी तुम्हाला चालू आली होती. पश्चिम महाराष्ट्र तुमचा गड राहिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्राला लागून असलेला कर्नाटकाचा जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर आणि इकडे मराठवाडा, या सगळ्याला लागून असलेला कर्नाटकाचा भाग आणि तेलंगणाचा भाग, या दोन्ही ठिकाणी तुम्ही तुमचा पक्ष त्या ठिकाणी निवडणुका लढवून 6% मतं मिळवतो हे सिद्ध करायला हवं होतं. तुम्ही 5 का 6 काहीतरी उमेदवार आता उभे केलेले आहेत कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे हे तुम्ही करू शकला नाहीत. म्हणजे तिकडं एक वैचारिकता, एक नैतिकता, तुमची एक भूमिकेच्या संदर्भात पाहिजे तीही नव्हती. केवळ सत्ता पाहिजे इतकंच तुम्ही वागत राहिला, ती एक अडचण झाली. आणि दुसरीकडून तुमचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जो देशाच्या पातळीवरती उभा राहायला पाहिजे होता, की ज्याची मान्यता आता नुकतीच राज्य पातळीवर म्हणजे राष्ट्रीयचा दर्जा काढून घेऊन राज्य पातळीवरती उरलेला आहे, तेही झालेलं नाही. आणि शेवटचा जो मुद्दा होतो अदानीच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही घुमजाव केला, आश्चर्याची गोष्ट अशी की हे तुम्ही आधी करू शकत होता ना. सावरकरांच्या प्रश्नावरती मुद्दा तुम्ही राहुल गांधींना सांगताय की बोलून, अरे मग हे आधी करायचं ना. जेव्हा महाविकास आघाडी नावाचा प्रयोग तुम्ही मांडीवरती घेऊन ह्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं, तेव्हाच त्याच क्षणी काँग्रेसला पण हे समजून सांगायचं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता हे जे विषय आहेत संवेदनक्षम त्या पक्षासाठी ते काढायचे नाहीत. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं हे उद्धव ठाकरेंच्या पेक्षा सगळ्यात जास्त अपयश शरद पवारांचं आहे. त्यांची भलावण करणारे पत्रकार हे त्यांना चुकूनही विचारत नाही ती गोष्ट की महाविकास आघाडी तुम्ही ठरवलेलं तुमचं अपत्य होतं, तुमचं ब्रेन चाइल्ड होतं, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते नीट वाढलं पाहिजे ही जबाबदारी तुमची होती. जी अस्वस्थता शिवसेनेमध्ये होती ती राष्ट्रवादीमुळे होती, त्याला शरद पवार जबाबदार आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि सगळ्या अस्वस्थ असणाऱ्यांना गाठून नेमकी काय अस्वस्थता आहे ती दूर करायला पाहिजे होतं, कारण की ती त्यांच्याच पक्षाच्या संदर्भामध्ये होती. राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेनेच्या आमदार असो, खासदार असो, नेते असो किंवा कार्यकर्ते असो यांची कामं करत नाहीत असा आरोप येतो. तुम्ही सगळ्यांचे परभणीचे खासदार संजय जाधव असो किंवा अनंत गीते असो, सगळ्यांची वक्तव्य काढून तपासा. राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये केलेली विधान आहेत सगळी. मग हे जर पवारांना कळत होतं महाविकास आघाडी म्हणून, तर त्यांनी ते दूर करायला पाहिजे होतं. त्यामुळे महाविकास आघाडीचा फसलेला प्रयोग हे पवारांचा अपयश जास्त आहे, न की उद्धव ठाकरेंचं, की न की नाना पटोले आणि बाकीचं काँग्रेसचं आहे. म्हणजे पवारांनी ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीनं कोलांट्या उड्या मारल्या त्या म्हणजे फक्त काय झालं की बाबा 1999-2014 म्हणजे ही 15 वर्ष जेव्हा आघाडीचं सरकार टिकलं, कारण की समोर तसा सक्षम विरोधी पक्ष नव्हता, म्हणून पवारांचं हे सगळं लपून राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्यादा लपून राहिल्या, पक्षातली अस्वस्थता लपून राहिली. पण जेव्हा की समर्थ पर्याय उभा राहिला आणि 2014च्या विधानसभा खरं तर सगळ्यांनी वेगवेगळ्या लढलेल्या होत्या, तेव्हा सुद्धा पवारांना संधी होती की जी त्यांनी बाहेरून पाठिंबा द्यायचा अगोचरपणा केला, त्याच्यापेक्षा नीट व्यवस्थित सत्तेचाच हिशोब करून ठामठोकपणे भाजप बरोबरच जायचं होतं. मग कारण की तुम्ही निवडणूक तर काँग्रेसच्या बरोबर लढली नव्हतीच, वेगळी लढलेली होती. तेव्हा तुम्ही बाहेरून पाठिंबा द्यायचा अगोचरपणा केला. 2019ला तुम्ही ती युती फोडून महाविकास आघाडी स्थापन करायचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या सगळ्या ज्या खेळी आहेत ना, ह्या कुठल्याच खेळी ज्याला आपण काय म्हणतोय दूरगामी पद्धतीचा ज्याचा फायदा होऊ शकेल अशा ठरलेल्या नाहीत. सोनिया गांधीच्या जन्माचा, विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करणंही फायद्याचं ठरलं नाही.
तुमचे आमदार जास्त होते, काँग्रेसचे कमी होते, तरी काँग्रेसनी मुख्यमंत्री पद सोडलं नाही, तेव्हा जास्तीचे मंत्री घ्यायचे, मंत्रीपद घ्यायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा. ही पण खेळी अयशस्वी ठरली. कारण की पुढच्याच निवडणुकीमध्ये 2009च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 1 नंबरचा पक्ष उरलेला नव्हता. 2014ला वेगळ्या निवडणूक तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लढून पाहिलं तरी तुमचे मतं कमी झाले. म्हणजे सगळे हिशोब करून झाले. पक्ष 70-71 जागेच्या पुढे जात नाही हे म्हणल्याच्या नंतर ठामपणे सक्षम असा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तिथं उभं राहायला पाहिजे होतं. तेही न करता महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्याच्यावरची ही एकूणच महाविकास आघाडीमध्ये जे काही चालू आहे, कारण की महाविकास आघाडी हे पवारांचं ब्रेन चाइल्ड आहे. त्याच्यामुळे पवारांच्या राजीनाम्याचा ड्रामा हा राष्ट्रवादीवरती तर उलट काहीच फरक पडणार नाही, मी सांगतो. कारण की त्या पक्षाचं एक मर्यादा होऊन बसलेली आहे, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. पण महाविकास आघाडीचं नुकसान फार मोठं झालेलं आहे. काका मागे घेती खोटा राजीनामा, साऱ्यांचाच मामा बनविती. नाना संजयासी मारुनिया खडा, म्हणतो चोंबडा बिनकामी. निसटली सत्ता पांगली ती जत्रा, संशय 17 मनामध्ये. काका म्हणे नेता उद्धव निकम्मा, घरात रिकामा बसलेला. सामना मधून ओकतो गरळ, संजय सरळ बोले चिना. कुणाला न कळे काँग्रेसींचा खेळ, कुणाचाच मेळ कुणाला ना. पांगली आघाडी नाही वज्रमुठ, पांगली आघाडी नाही वज्रमुठ. कांत म्हणे झूठ खेळ सारा, कांत म्हणे झूठ खेळ सारा. पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणे, देण्याचं नाटक करणे याहीपेक्षा सगळ्यात जास्त नुकसान महाविकास आघाडीचं केलेलं आहे. त्यांनी जे अदानीच्या बाबतीतलं वक्तव्य केलं, जॉईंट पार्लमेंट कमिटीच्या बाबतीतलं वक्तव्य केलं, प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा वज्रमूठ सभा ज्या होऊ लागलेल्या होत्या त्याच्यामध्ये खीळ घातली आणि स्वतः पवारांनी तर एकही वज्रमूठ सभा त्याच्यामध्ये संबोधन केलं नाही किंवा निदान उपस्थित तरी झाले नाही. पवार सगळ्यात ज्येष्ठ होते, त्याच्यामध्ये पवारांची ती जबाबदारी होती. पण पवारांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे याचाही विचका करून टाकला. म्हणजे बाकीचं तर तुमच्या खेळीमुळं कोणाचं काय नुकसान होतं ती तर गोष्ट वेगळी. राष्ट्रवादी पक्षाचं नुकसान फायदा किंवा त्यांच्या ठरलेल्या जागा निवडून येतील, त्यांचे जे सुभेदार आहेत ते वेगळं. पण महाविकास आघाडी नावाचा जो प्रयोग तुम्ही केलेला होता, तुमचं ब्रेन चाइल्ड होतं, त्याचा सगळ्यात मोठा पराभव तुम्ही घडून आणला. आणि तुम्ही सगळ्यांनाच मामा काय स्वतःलाही मामा बनवलं असं म्हणायची पाळी आलेली. शरद पवारांचा राजीनामा मागे घेणं राष्ट्रवादी पक्षापेक्षा एकूणच महाविकास आघाडी असो आणि भाजप विरोधात, माझं तर म्हणणं काँग्रेस विरोधातलं सुद्धा जे राजकारण होतं त्यालाही फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना धक्का बसला. कारण की पवारांनी ते सगळं सोडून देऊन पूर्णपणे लक्ष एक वेगळी राजकीय पातळीवरची आघाडी उभं करण्यासाठी दिलं असतं तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. आता ती पण शक्यता नाही. त्याच्यामुळे मागच्या व्हिडिओत आम्ही जसं म्हणलं होतं की पवारांनी संधी गमावली, त्याच्यावर स्वतः पवारांनीच आता शिक्कामोर्तब केलं, संधी पूर्णपणे गमावली. इथेच थांबूयात. धन्यवाद.